श्याम्या कुठे? भाऊजी तुम्ही श्याम्या कुठे? कसे काय झालं म्हणजे तुम्ही का नाही कसे आलात आता अचानक? दारात उभं राहूनच सगळे प्रश्न विचारणारेस का? हा, 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 या ना या. सगळं विसरली? हे धर. आई ग नमस्कार करते हा. अगं पाय धुवायचेत माझे, काही पद्धत आहे का नाही? विसरलीस का सगळं? चुकले बोलवते काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला का अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? ठरून टाकली तारीख. मोठ्यांना काही विचारणं नाही, त्यांना सांगणं नाही, समाजाला विसरून जायचं. चांगलंय, छान आहे, उत्तम आहे, उत्तम आहे. असं काही नाहीये. तारीख म्हणजे काय ठरतीये अजून नाही का ग? अजून ठरते म्हणजे काय? हा? म्हणजे काय? तारीख ठरली नाही? हा? नाही म्हणजे दादा, अरे काय झालंय, मैत्री आहे ना आपली, म्हणजे आपली होणारी सून, तिचे आई बाबा दोघही सध्या कामामध्ये खूप बिझी आहेत, त्यामुळं तारीख ठरायला जरा वेळ लागणार आहे, एवढंच, बाकी काही नाही. तू काय म्हणालास? अरे हो, तू तुझ्या कानाचा प्रॉब्लेम माझ्या लक्षातच राहत नाही. मैत्री आहे ना, मैत्री. हळू बोल, माझे कान शाबूत आहेत, हळू बोल. मैत्रीच्या आई बाबांना सध्या कामात बिझी असल्यामुळे जरा प्रॉब्लेम. एवढं हळू नाही, मला समजेल असं बोल. बोलतो. ऐक, मैत्री आहे ना आपली होणारी सून, तिचे आई आणि वडील दोघही सध्या खूप कामामध्ये व्यस्त आहेत, बिझी आहेत, त्यामुळं तारीख ठरवायला थोडासा वेळ लागणार आहे, एवढंच, बाकी काही अडचण नाही. हा बरा आहे ना? याला काही झालंय का? अरे दादा काय झालं? अरे मागच्या वेळेला या मैत्रीचे आई वडील वारले, देवाघरी गेले, निवर्तले, खपले, असं तुम्ही दोघांनी मला सांगितलं होतं. तुम्ही दोघांनी मोठ्या मोठ्याने गळे काढले होते. तुम्ही माझ्यावर रागवलाही होतात की या मैत्रीच्या आई वडिलांचा विषय का काढला म्हणून. आणि हे आता हे काय? हा नलू, काय तुझ्या लक्षात येते का? अगं त्या मागची गोष्ट सांगतोय. मागच्या वेळेस म्हणजे काय ना दादा, ते थोडा समजुतीचा घोटाळा झाला माझा, त्यामुळं गैरसमज झाला थोडा. बर, ठीक आहे. ते तुमचे भाऊ आहेत ना, शब्दाचे खूप गोळ घालतात ना. यांनी केलंय सगळं. आहे श्याम्या, काय दादा? इकडे ये. जा ना, तुम्हाला बोलवतोय, जा. आलो, लगेच आलो. दादा काय झालं? काय दादा, काय काम आहे? नाही, काय झालं काय? नाही कुठे काय, गैरसमज झाला. हो झालं, जा ते झालं गेलं. तू घे ना विश्रांती, जा ना, मी आलोच. नाही, होतं असं कधी कधी. चल, तू पण चल. चल चल चल, असू दे. बरं का रे? अरे दादा, अरे मारतोस काय तू? अरे ऐक ना. अरे क्या बात आहे, मजा आहे मजा. आज बाबा स्कोर करणार वाटते. गाईज द्या उद्या
डॉक्टर सौमित्रेचा बर्थडे आहे आणि काय करायचं असंच ना? यार काहीतरी सुचवा ना चांगलं, एकतर मला काही सुचत नाही. मला काही सुचत नाहीये. असं ना काहीतरी असं धमाकेदार असलं पाहिजे. असं काम करायचं का? त्याच्या घराच्या बाहेर रात्री सुतळी बॉम्ब लावायचा का? बूम बूम बूम. रात्री 12ला बाहेर काढून केक कापायचं. अरे सौमित्र कसा आहे तुला माहितीये ना? म्हणजे साधा आहे सौमित्र, असं रात्री बेरात्री बाहेर नाही पडणार घराच्या, आणि असं आपण बोलवलं की कळेल त्याला. हे तुझं ठरले का काय गिफ्ट द्यायचंय ते? यार काय चाललंय यार तुमचं, काही सुचवत नाही यार तुम्ही. काय डोकं यार, अँब्युलन्सचं सायरन गिफ्ट म्हणून द्यायचं त्याला. काय म्हणलास तू? अँब्युलन्सचं सायरन गिफ्ट म्हणून द्यायचं डॉक्टरला. अरे काय बोलताय? अँब्युलन्सचा सायरन? अगं सायरन असतो ना, सायरन आपल्या पोलिसांच्या गाडीवर असतो ना, तर अँब्युलन्सवर असतो नाही का ते? माहितीये मला. हा, मग तो सायरन घ्यायचा, सौमित्राला गिफ्ट द्यायचा, त्याच्या गाडीवर लावायचा, सगळ्यांना प्रॉपर कळेल डॉक्टर आले, डॉक्टर वा 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 वा. होमिओपॅथीचा डॉक्टर आहे तो. अगं मग होमिओपॅथीचा सायरन लावूया ना. होमिओ 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 हो. आवडली ना आयडिया? आवडली रे, प्राऊड झालीस ना आमच्यावर. प्राऊड ऑफ वाटतंय? काय चाललंय यार आधी तू तरी किमान हा काहीतरी सिरियस आयडिया द्या यार. बर चल, जो कोणी सगळ्यात आधी मला चांगली आयडिया देईल त्याची मी सेटिंग लावून देईन. डन? अरे दादा 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 ऐक ना ऐक ना ऐक ना. अरे अरे ऐक, अरे छत्तीस. बास ना आता. 37. अरे दादा अरे दादा 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 अरे तू 38. अरे 38. अरे वारलेत का ते? हा, स्वतः काहीतरी अभद्र ऐकायचं आणि दुसऱ्याच्या ऐकण्याची चेष्टा करायची. 40. आई, आई, आई. 41. अरे दादा अरे वा, क्या बात आहे. नाही ते पुन्हा नाही करणार चंद्रमोहन भाऊजी, पुन्हा असं नाही करणार ते. जाऊ दे पुढे आता. आतापर्यंत मी 42 वर पोहोचलोय. 200 वर पोचायचंय मला, समजलं? नको नको अरे नको दादा ऐक जर तू ऐक अरे, ऐक ना. 43. नाही नाही मी काय म्हणतो तू माझे ऐकून 44. 45, पुढचा 45 हवाय. विघ्नेश गप्प बस, तुला सांगतो मी जास्ती हुशार करू नको. थांब जरा दादाचं होऊ दे, मग तुझं स्पीच वरनं रोलरच फिरवतो. हा, मी आहे ना, मी आहे ना. थांब थांब, तुझे कुल्ले लाल करतो. हा? कुला दाखव, कुला दाखव, नाही तर थोबाडावर मारीन. अरे तुला- मग घे घे घे. 47. जिवंत माणसाला तू कसं काय मारू शकतो? 48. तुला कोणी अधिकार दिला? अरे कोणी दिला? 49 एकदम जोरात मारा. हा, दादा दादा ऐक ना 49. आता तू नाही का इथं जिवंत माणसालाच मारतोयस ना? आई ग वाचव ग. आई 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 ग. सॉरी आदिल. अरे मला माहितीये तुमचं फ्रेंडशिपचं ठरलंय, पण मी करते ना काहीतरी. मी तुझी शिप फ्रेंड मधून लव्ह झोनला आणते ना. बघ तू. महिना त्याला दर्द होत असणार यार. पहिल्यांदा झालंय त्याला, पहिल्यांदाचा दर्द काय असतो ना, तर विसरू शकत नाही यार माणूस. आता एवढ्यांदा झालं तरी पण माझं पहिल्यांदा कधी झालं होतं यार? हे रोकडे, तू त्याला त्रास देऊ नको. काही नाही रे आदिल, मी आहे ना, मी लावून देईन सेटिंग. चल. काय तू म्हणते नुसतं सेटिंग लावते म्हणून, काय करत नाही काय नाही.
तर काय तुझं काय लग्न ठरायला लागलं आता? आमचं काय, आम्ही लोकांना देवदर्शन घडवतो, पंढरपूर, शनी शिंगणापूर, इकडं शिर्डी. एक मिनिट रोकडू. आता आपला काय विषय चाललाय असं वाटतंय तुला? हेच ना, आमच्या सेटिंगचं काय आणि कसं लावायचं काय ते. मस्त. आता आपला विषय असा चाललाय की सौमित्रचा बर्थडे उद्या, तर त्याच्या बर्थडेला काय करायचं हा विषय. नाही नाही नाही, आता आता हेच आहे विषय, हेच आहे. आम्हाला कधी पोरगी पटणार आहे हेच विषय. आता किती दिवस बघायचं आम्ही तुम्हाला? आम्ही ठरवलंय की आम्ही पोरगी पटवणार आमच्या हिमतीवर, ऍटिट्यूडवर मारणार बघ. आदिल तू पण? हे हो हो ठरलंय, आमचं ठरलंय. हो, आमच्या दोघांचं फायनल आहे, फायनल. चल. आईच्या गावात. ठीक आहे यार, तुम्ही काय मला मदत नाही करणार आहात म्हणजे. ठीक आहे, होत आहे. मी काहीतरी करेन, माझं विचार करेन, ठरवेन आणि कळवेन तुम्हाला. पण मग मी जे काही सांगेन ना ते तुम्हाला गपचूप करावं लागेल. नाही नाही नाही, जर नाही केलं ना तर मी शाप देईन तुम्हाला. शाप कसला? हेच की तुमच्या दोघांचं आयुष्यात कधीही कोणाशी जुळणारच नाही. ए अरे याला काय अर्थ आहे यार? चिटिंग आहे. तू दुसरा काहीतरी शाप दे ना, केस जातील, केस असं काय पण दे. तू काय दरड तुझ्या मनासारखं करते यार तू. ठीक आहे ठीक आहे, मग मी जे सांगेन तुम्हाला ऐकावं लागेल. आहे कबूल? आता काय हो महिना, तू हाडळ्या म्हणजे प्रॉपर हाडळ. थँक्यू. थँक्यू म्हणते अरे, आज पण म्हणते. दोनशे. काय आहे? श्याम्या उठ. अरे आता उठ उठ. इकडे ये, इथे ये, इकडे ये. तिकडे देऊन मारतो का? तू इथे ये, इथे उभा राहा, इथे उभा राहा. पहिला त्यांना फोन कर, पहिला फोन कर. दादा अरे नाही दादा, फोन लावतो मी, पण अरे ते दोघे डॉक्टर आहेत, आता दोघे खूप कामात असतील रे, म्हणून म्हणलं. ते कामात असतील आणि आम्ही काय इथे लुख्यासारखे नुसते बसलो आहोत? मी नाही सगळी कामं धाम सोडून आलो. अरे फोन लाव म्हटलं ना की फोन लावायचा. काय करतेस? काही नाही, जस्ट भांडी घासली, आता वहिनींकडे कपडे धुवायला चाललोय. ए काय रे, मग असं काय विचारतेस? असं विचारायचं असतं. ते असं विचारलं ना की समोरच्याला बरं वाटतं. तुला वाटलं की नाही बरं? वाटलं बरं. मग काय कमाल आहे ना. आता तू पण तयार झालायस मुंबईला माझ्या बरोबर यायला. इथच्या गावात सगळे प्रॉब्लेम संपलेत रे असे एकदम. म्हणजे आता ते कशावरूनच बोलू नाही शकत आहेत मला. असं असं सगळं बरोबर घडलंय आपलं. हा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता आपलं लग्न होणार आहे यार. सगळं थ्रिलच संपलंय ना आपल्यातलं. शिट यार, काही थ्रिलच नाही उरलंय आपल्यात. युसलेस. काय झालं? कुणाचा फोन होता? अगं या सौमित्राला काय अक्कली का नाही? स्वतःच्या आई वडिलांना त्यांनी अजूनही सांगितलेलाही नाहीये हा निर्णय. म्हणजे जाऊ दे ग, सोडून दे, मूर्खपणा आहे सगळा. काल मैत्रीचा फोन आला होता. तुला आठवतं आपण तिला सांगितलं होतं की तुला जर तुझं करिअर करायचं असेल तर तू मुंबईला आहे. तू तिला राग आला होता. तिथे सौमित्रला सांगितलं. काल तिचा मला सांगायला फोन आला होता की सौमित्र तिच्या बरोबर मुंबईला शिफ्ट व्हायला तयार आहे. एक मिनिट, तू काय म्हणालास? अरे सौमित्र मुंबईला शिफ्ट व्हायला तयार आहे? मैत्रीसाठी? या मुलाला देवा काही स्पाईन आहे का नाही? तो पेट आहे. कमाल आहे बाबा. अगं असं असतं का? मैत्रिणीसाठी पुण्यातून उठून मुंबईला शिफ्ट.
ridiculous is that? कोण हे? कोण समजतात कोण हे स्वतःला? आम्हाला नकार देत आहेत. फोन कट केला. ही काय बोलायची पद्धत झाली? अरे अरे कसल्या उद्धट माणसांशी संबंध जोडायला निघाला होतात तुम्ही? तू फोन लाव. फोन लावून दे. अरे हे बघ दादा, एक अक्षर बोलू नकोस. मला तेव्हाच वाटलं होतं या मुलीचं लक्षण काही ठीक नाही. ही तुमच्या डोक्यावर मिरे वाटणार मिरे. ही मुलगी एक शहाणी आणि तो तिचा बाप 1.5 शहाणा. नलिनी, तू काही एक काळजी करू नकोस. आपण सौमित्रसाठी मुलींच्या रांगा लावू रांगा. तू का असं शेळपडासारखं उभा आहेस? हा, फोन लाव. आणि इकडे. नाही नाही दादा ऐक ना. अरे काय दादा गेला ह्याच्यात? मी सांगतो ते ऐक. आता फोन लावता येत नाही, पटापटा डिसिजन घेता येत नाहीत. आपली मुलाकडची बाजू आहे, ते असलं आपण काही ऐकून घ्यायचं नसतं. समजलं? हॅलो, अभय पारसनेस का? श्यामसुंदर आपलं बोलणं झालं ना मगाशी. श्याम सुंदर नाही, मी त्याचा मोठा भाऊ चंद्रमोहन बोलतोय. कोण मोहन? हो मोहन नाही हो, चंद्रमोहन, श्याम सुंदरचा मोठा भाऊ. हा बोला बोला, थोरले बंधू बोला. कोण समजता हो तुम्ही स्वतःला? आमच्या मुलाला नकार देता? तुमची मुलगी काय करते सांगा ना. काय करते? नाही काही विशेष नाही करत. तेच म्हणायचं मला. ती काहीही करत नाही. ही फक्त चित्र विचित्र आवाज काढत रस्त्याने फिरत असते, बाकी काहीही करत नाही. आणि तिच्यासाठी तुम्ही आमच्यासारख्या डॉक्टर स्थळाला नकार देता? अरे आमच्यासारखं स्थळ मिळायला भाग्य लागतं, भाग्य. पण तुम्हाला काय कळणार? तुमच्या बुद्धीची लाकडं आधीच गेलीत वैकुंठामध्ये. तुम्हाला काही कळणार नाही. अरे तुम्ही काय नकार देताय आमच्या मुलाला? आम्हीच तुमची मुलगी नाकारतो. आम्हाला तुमची मुलगी नापसंत आहे, समजलं का? आम्हाला नको तुमचं स्थळ. ऐकू आलं नसलं तर परत सांगतो, आम्ही तुमच्या मुलीचं स्थळ नाकारत आहोत, समजलं? असल्या लोकांशी असंच बोलायचं असतं. काय झालं हसायला? ते कुणाचा फोन होता? काय झालं हसायला? पण चंद्रग्रहण काका नाही, चंद्रमोहन काका वगैरे होते कोणीतरी. कोण? तो होमिओपॅथीवाला. सौमित्र नाव आहे त्याचं. हा सौमित्रचे काका होते. काय एंटरटेनमेंट आहे रे बाबा. काय म्हणत काय होते ते? अगं हे चंद्रमोहन का कोण होते ना, ते मला ओरडत होते, तुम्ही काय आमच्या डॉक्टर मुलाला नाकारता, आम्हीच तुमच्या मुलीला नाकारतो. काय कसले चित्र विचित्र आवाज काढते म्हणे. काय येतं का तिला? ना यांच्यात चांगला एक कानाखाली आवाज काढला पाहिजे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. म्हणजे मगाशी त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा तू त्यांना चक्क नकार दिलास? अभय, हॅव यू लॉस्ट इट? बरी आहेस ना तू? असंच ठरलं होतं आपलं, काही वेगळं सांगायचं होतं का मग? अभय, आपली मुलगी त्याच्यामध्ये इतकी इन्व्हॉल्व झालीये आणि आता तर तो तिच्यासाठी मुंबईला शिफ्ट व्हायला सुद्धा तयार झालाय. हे तू मला आत्ता सांगतोयस? तू 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 काय केलंयस अभय? तडकाफडकी फोनवरती कोणी अशा गोष्टी बोलतं का? हा, ते चिडणार नाही तर काय करणार? आरती ओवाळणार आहेत का तुझ्या भोवती? बस,
हे असंच सांगायचं हे आपलं ठरलं होतं. किती एंटरटेन करायचं, आणि या लोकांना हीच भाषा कळते. एक गाव दोन तुकडे केले. बाय द वे, तुझाही विरोधच होता ना त्याला. पण बस, मला या विषयावर आता जास्त चर्चा नकोय. मला लेट होतोय, आणि तुला या विषयावर बोलायचं असेल तर बोलत बैस. मी जातो. असेही आपण वेगळे वेगळेच जातो.